नमस्कार. समस्त टिळक प्रेमींचे आजच्या या व्याख्यानात स्वागत. हे वर्ष टिळकांच्या स्मृती शताब्दीचं आहे. स्मृती शताब्दी अर्थपूर्ण शब्द आहे. शताब्दी हा शब्द आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया, पण स्मृती, लोकमान्यांच्या स्मृती, त्यांच्या कार्याची आठवण, त्यांच्या विचाराची जपणूक म्हणजे काय? लोकमान्य टिळक हे एक असे महापुरुष होते ज्यांचे पैलू मोजता मोजता आत्ता पण या इतके वर्ष झाल्यानंतरही माणसाला घाम फुटेल. कोणत्या क्षेत्रामध्ये आणि कोणत्या विषयामध्ये लोकमान्यांचं नैपुण्य नव्हतं? खरं म्हणजे समजा एखादा मनुष्य किंवा एखादा गृहस्थ असं म्हणाला की लोकमान्य टिळक हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं, तर असं म्हणावं लागेल की त्या माणसाने किंवा त्या गृहस्थाने लोकमान्य टिळकांच्या चरित्राची 8च पानं वाचलेली आहेत, त्या पलीकडे नाही. कारण आता म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, माझ्याकडे जवळपास 20 ते 25 चरित्र आहेत लोकमान्य टिळकांची. मी हे मान्य करतो प्रामाणिकपणे की सगळी मी वाचलेली नाही आहेत, काही वाचायची बाकी आहेत. परंतु जितकी चरित्र आपण नवनवीन वाचत जाऊ तितके नवीन टिळक आपल्याला ओळखू येतात. आपल्याला असं वाटतं की अरे हे टिळक आपण पाहिलेच नाहीत, अरे हे टिळक आपल्याला माहितीच नव्हते. गंमत म्हणजे ही परिस्थिती आजचीच आहे, फक्त अशातली गोष्ट नाही. टिळक गेल्याच्या 100 वर्षानंतर अशी परिस्थिती येणं की त्यांच्या चरित्राचा सर्वसमावेशक अभ्यास आणि सर्वसमावेशक आकलन होत नाही, ही अडचण फक्त आपली नाहीये. त्या काळातही म्हणजे टिळक हयात असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द आहेत की आपल्याला सकाळी भेटणारे टिळक वेगळे आहेत आणि रात्री भेटणारे टिळक वेगळे आहेत. म्हणजे बघा, त्यावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या माणसांनाही परिपूर्णपणे टिळक ओळखता आले नाहीत, आपली काय कथा. परंतु हे असे कार्यक्रम, वेगवेगळे चरित्र, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला आपापल्या खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळत असते. तशीच एक संधी आज मला मिळाली आहे, त्यासाठी मी आभारी आहे. जेव्हा टिळकांचं चरित्र वाचन मी केलं, 11वी ते 12वीच्या दरम्यान मी सुरुवात केली टिळकांचं चरित्र वाचायला. आजतागायत बरीच वाचली गेली आहेत. मला एक गोष्ट लक्षात आली आहे जी मी छाती ठोकपणे सांगू शकतो की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हा गृहस्थ म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या महाभारतातला श्रीकृष्ण होता. कारण आपण त्यांचे पैलू किंवा त्यांचे क्षेत्र बघणं हे एकीकडे, पण लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मदतीने पुढे आलेले इतकी प्रचंड मंडळी आहेत जी आज आपल्याला माहिती आहे. मोठी मोठी नावं, गांधी, सावरकर, अगदी श्रीपाद अमृत डांगे सुद्धा. ही सगळी मंडळी आपापल्या लेखनामधून, आपापल्या भाषणामधून कुठून तरी लोकमान्य टिळक हे आपले गुरु कसे होते हे सांगत असतात. याचे पुरावे आहेत. मग मला सांगा, अशा माणसाला श्रीकृष्ण म्हणणार नाही तर काय? आणि अशा माणसाचे चरित्र किंवा जितकी पण लिहिलेले गेलेले चरित्र ही म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्ध सुरू होण्याच्या आधी दिलेलं विश्वरूप दर्शन नव्हे का? असे आहेत लोकमान्य टिळक. टिळकांच्या चरित्राचा, टिळकांच्या विविध पैलूंचा अभ्यास किंवा त्यांच्यावर बोलणं, व्याख्यान देणं हे करायला गेलं सर्वसमावेशक, तर मला नाही वाटत आठवडाभरही पुरेल. त्यामुळेच ही आपली जी व्याख्यानमाला सुरू आहे त्यातून छोटे छोटे विषय जे काही अंशी दुर्लक्षित राहिलेले आहेत ते आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आजचा मला दिलेला विषय आहे शिक्षण महर्षी लोकमान्य टिळक. हाही एक असा विषय आहे जो काही अंशी दुर्लक्षित राहिलेला आहे.
दुर्लक्षित यासाठी म्हणतोय कारण आपण जेव्हा शिक्षण महर्षी किंवा शिक्षण क्षेत्रातल्या टिळकांचं योगदान विचारात घेतो तेव्हा न्यू इंग्लिश स्कूल पर्यंत फार फार तर आपलं मजल जाते. किंवा न्यू इंग्लिश स्कूल लोकमान्यांनी कशी सुरू केली, त्यांनी कसं शिक्षण दिलं वगैरे वगैरे. प्रत्यक्षात लोकमान्य टिळक आणि शिक्षण ह्या विषयाची व्याप्ती जेवढी आहे त्या व्याप्तीच्या 10% पण न्यू इंग्लिश स्कूल नाही. त्या पलीकडे भरपूर आहे. ते सगळं ज्या वेळेमध्ये जितकं शक्य होईल तितकं मी आपल्यासमोर मांडतो. ज्यांनी टिळक चरित्राचं अगदी प्राथमिक का होईना वाचन केलेलं त्यांना हे माहिती असेल की लोकमान्य टिळक जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडले तेव्हा सगळ्यात पहिल्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे पाऊल ठेवलं ते क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. न्यू इंग्लिश स्कूलची कल्पना. मला सांगा, लोकमान्यांना देशकार्य करायचं होतं, लोकमान्यांना समाजकार्य करायचं होतं, ते राजकारणातही जाऊ शकले असते. पुढे ते गेलेच, निवडणुकीला उभे राहिले, जिंकले, पुढे ते सगळं केलंच. पण हे सगळं त्यांना त्या क्षणीही करता आलं असतं. एक वेगळी स्वतंत्र शाळा उभारायची, त्याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण द्यायचं, जे एरवी सरकारी ग्रांट्स मिळते त्या शाळांपेक्षा वेगळं काहीतरी द्यायचं, म्हणजे सरकारचा रोष ओढवून घ्यायचा. ही सगळी खटाटोप करण्याची त्यांना काय गरज होती? तत्व, लोकमान्यांचं तत्व त्यांना माहिती होतं. त्यांच्या मनामध्ये हे होतं की आपल्याला ब्रिटिशांपासून मुक्ती हवी असेल, आपल्याला स्वतःचं राज्य हवं असेल तर ते सहजासहजी मिळणार नाहीये. आणि जरी मिळालं तरी ते आपल्याला चालवता येणार आहे का? एखादं स्वतंत्र राज्य किंवा एखादा स्वतंत्र देश चालवायचा म्हणजे काय लागतं? तर सक्षम पिढी उभारावी लागते. तिथे म्हणजे नवीन पिढी, तरुण पिढी जिथे लेचीपेची असते, असं स्वतंत्र राष्ट्र काय कामाचं? मग ही सक्षमता, हे प्राबल्य तरुण पिढीमध्ये येणार कसं? तर शिक्षण. आणि म्हणूनच लोकमान्य टिळक आणि आगरकर या द्वयीने एक नवीन स्वतंत्र विचारांची शाळा सुरू करण्याचं ठरवलं. सर्वप्रथम ते महादेव गोविंद रानड्यांकडे गेले हा विचार घेऊन. रानड्यांना त्या विचाराचा विरोध होता अशातली गोष्ट नाही, परंतु झालं असं की वासुदेव बळवंत फडक्यांचं नुकतंच बंड झालं होतं, जे मोडीत निघालं होतं, जे फसलं होतं. आणि त्या बंडामागे जे कोण होते त्या सगळ्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला होता. आणि गंमत अशी की या बंडामध्ये एक माणूस म्हणून महादेव गोविंद रानड्यांचं नाव आलं होतं, किंवा तुमचाही या बंडामध्ये हात होता. आणि त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला होता. तो चुकवण्यासाठी न्यायमूर्ती रानडे धुळ्याला गेले आणि त्यांचा काही कारणास्तव त्यांचा संपर्क बाकीच्यांशी थांबवला असेल. या किंवा अशा कोणत्याच कारणाने आपलं जे कार्य आहे, आपलं जे इप्सित आहे ते थांबायला नको, आपली गती कमी व्हायला नको, हीच इच्छा या दोघांची मनामध्ये होती, टिळक आणि आगरकरांची. तेव्हा त्यांना एक नवीन नाव दिसलं, विष्णू शास्त्री चिपळूणकर, निबंध मालाकार चिपळूणकर. त्यांची ही इच्छा होती की एक स्वतंत्र शाळा निघावी, ज्या शाळेमधून राष्ट्रीय विचारांची पेरणी केली जाईल, एक नवीन पिढी उभारली जाईल जी या ब्रिटिशांच्या शिक्षण व्यवस्थेपासून स्वतंत्र असेल, स्वतंत्रपणे विचार करणारी असेल, स्वतःच्या पायावर उभी राहणारी असेल. जेव्हा हे या द्वयीला कळालं तेव्हा ते चिपळूणकरांना जाऊन भेटले. त्यांच्या भेटी होत राहिल्या. चिपळूणकर तेव्हा सरकारी नोकरीत होते, परंतु ती नोकरी सोडण्यासाठी ते आतुर झाले होते. चिपळूणकरांचं आपल्या भावाला पत्रही आहे. त्यांचे तेव्हा अशी योजना होती की 1 ऑक्टोबर रोजी सोडायचं. तेव्हा त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, 1 ऑक्टोबरचा संस्मरणीय दिवस जवळ येतो आहे, जेव्हा सरकारी नोकरीच्या बेड्या माझ्या पायातून तुटतील, अशा आशयाचं ते पत्र आहे. इतकी सगळे या सरकारी पाशाला झुगारून देण्यासाठी आतुर झाले होते, एक काहीतरी स्वतंत्र अस्तित्व घडवण्यासाठी आतुर झाले होते.
आणि याच आतुरतेतून निर्माण झाली न्यू इंग्लिश स्कूल 1 जानेवारी 1880. आपल्याला आता न्यू इंग्लिश स्कूलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ती अगदी नवीन होती त्यावेळी. या तिघांच्या प्रयत्नांवर बाकीच्या शाळा जे चालवत होते, जे संचालक होते, त्या संचालकांकडून भरपूर टीकाही होत होती. परंतु त्या सगळ्या टीकेला आणि त्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत न्यू इंग्लिश स्कूल वाढत राहिली. निबंधमालाकार म्हणून चिपळूणकरांचं नाव होतंच, पण त्यासोबत हळूहळू टिळक आणि आगरकरांचंही नाव होऊ लागलं. न्यू इंग्लिश स्कूलची प्रगती इतकी झाली की 4 वर्षामध्ये पटसंख्या 1009 एवढी झाली. 4 वर्षात, सुरू होऊन 4 वर्षात. आणि उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 89%. विचार करा. यासोबत आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की हंटर कमिशन तेव्हा होतं, जे पूर्ण भारतभरात फिरून वेगवेगळ्या शिक्षण संस्था आणि शाळा यांच्यावर रिपोर्ट्स तयार करत होतं. त्या कमिशनच्या प्रमुखाने विल्यम हंटरने न्यू इंग्लिश स्कूल बाबत बोलताना तो असं म्हणालाय की या शाळेइतकी यशस्वीरित्या चालणारी शाळा मी उभ्या भारतात पाहिलेली नाही. बघा, हे कोणी राष्ट्रप्रेमाने भरून गेलेला भारतीय म्हणत नाहीये. हे एक स्वतः ब्रिटिश अधिकारी म्हणतोय की मी अशी शाळा पाहिलेलीच नाहीये. न्यू इंग्लिश स्कूल मार्फत अनेक दिग्गज मंडळी मॅट्रिक्युलेटहून बाहेर पडली. आपल्याला माहिती असेल तर मराठीतले पहिले कादंबरीकार हरिनारायण आपटे किंवा इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि त्यांचा भाऊ वैजनाथ काशीनाथ राजवाडे हे त्यातले काही. हे जे वैजनाथ काशीनाथ राजवाडे आहेत यांची आठवण त्यांनी लिहून ठेवलेली आहे टिळकांबाबतची, टिळकांच्या शिक्षण पद्धतीबाबतची, अध्यापन पद्धतीबाबतची. ते म्हणतात की लोकमान्यांचं शिकवणं असं असायचं की जे विद्यार्थी मागे पडतायत, ज्यांना वर्गामध्ये बसून कळत नाहीये, त्या विद्यार्थ्यांनाही ते नंतर कधीही आले लोकमान्य टिळकांकडे तरी ते टिळक कधी नाही म्हणत नव्हते. ते स्वतःचं उदाहरण देतात. राजवाडे स्वतःचं उदाहरण देऊन म्हणतात की मे महिन्यामध्ये मी संपूर्ण महिनाभर टिळकांना त्रास दिलेला आहे, गणितातले अडचणी घेऊन जाऊन आणि ते समजावून घेऊन, पण टिळकांनी कधी नाही म्हटलेलं नाही किंवा कधी नंतर या, उशिरा या असंही कधी म्हटलेलं नाही. कधीही जा, विद्यार्थ्यांसाठी टिळकांचं द्वार कायम खुलं असायचं. त्याच आठवणीमध्ये राजवाडे म्हणतात की गोपाळकृष्ण गोखलेंनी मला सांगितलं, म्हणजे राजवाड्यांना सांगितलं की मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीत जे आलो ते फक्त टिळकांमुळे आलो. म्हणजे बघा टिळकांचा महिमा काय होता आणि त्यांचं माणसं जोडण्याची ताकद काय होती. हा झाला एक साधारण न्यू इंग्लिश स्कूल बाबतचा आढावा. या सगळ्यामध्ये एक खूप महत्वाचा विषय मागे राहतोय जो फार पुढे येत नाहीये, तो म्हणजे प्रिपरेटरी वर्ग. 1885 सालामध्ये लोकमान्य टिळकांनी एक प्रिपरेटरी वर्ग नावाचा वर्ग सुरू केला होता, जो मोफत होता. वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांची गती येत नव्हती, ज्यांना वर्गातले शिक्षक जे शिकवतायत ते संपूर्णपणे आकलन होत नव्हतं आणि ज्या कारणामुळे ते मागे पडत होते, त्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसण्याची त्यांची तयारी करण्यासाठी हा प्रिपरेटरी वर्ग लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. आपल्याला असं वाटेल की लोकमान्य टिळक यांचं शिक्षण हे अनेक आठवणींमध्ये आहे की लोकमान्य टिळकांचं शिकवणं हे बहुतांश वेगवान असायचं. जे विद्यार्थी मुळातच हुशार आहेत त्यांनाच फक्त ते कळायचं, बाकीचे मागे राहायचे. पण तसं नाहीये. काही अंशी वर्गामध्ये तसं जरी असलं तरी जे विद्यार्थी मागे राहत होते त्यांच्याकडे लोकमान्य टिळक दुर्लक्ष करायचे असंही बिलकुल नव्हतं. पुढे पुढे असं झालं की या प्रिपरेटरी वर्गातूनही विद्यार्थी बाहेर पडून त्यांच्यामध्ये तेवढी कुवतच नव्हती की ते बाहेर पडून वर्गामध्ये बसू शकतील.
तेव्हाही टिळकांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. जे प्रौढ विद्यार्थी होते, जी प्रौढ मुलं होती, त्यांना लोकमान्य टिळक प्रिपरेटरी वर्गामध्ये बसवायचे, त्यांना शिकवायचे आणि शिकून झाल्यावर साधारणतः त्यांची तयारी झाल्यावर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लावायचे, पोटापाण्याच्या धंद्याला लावायचे. कुठेही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे नाही किंवा कुठेही त्यांना मागे पडू द्यायचे नाही. इतका विद्यार्थ्यांसाठी इतका प्रचंड विचार आणि इतकी आपुलकी त्यावेळेच्या कोणत्या युनिव्हर्सिटीने दाखवली असेल जे टिळकांनी दाखवली. म्हणूनच टिळकांना शिक्षण महर्षी म्हणणं हे सार्थ आहे. आता या पलीकडे 1885ला 20 नोव्हेंबर 1885ला गद्रेवाड्यामध्ये टिळक, आगरकर, आपटे, नामजोशी, केळकर, गोळे या सगळ्या मंडळींची भेट झाली, बैठक झाली आणि त्या बैठकीचा परिणाम झाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निर्मिती. ही सोसायटी ही भरपूर पुढे आली, भरपूर वाढली. या सोसायटी मार्फत एक कॉलेज उभं राहिलं पुण्यातलं, सुप्रसिद्ध कॉलेज, ते म्हणजे फर्ग्युसन कॉलेज. पुढे काही कारणास्तव अंतर्गत वादांमुळे टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून बाहेर पडले. परंतु फर्ग्युसन कॉलेजमध्ये असतानाही टिळकांचं शिकवणं, त्यांची अध्यापन पद्धती ही अनेकांच्या मनावर ठसा उमटून गेली. यातलं एक आठवण म्हणून सांगतो. गोविंद सखाराम सरदेसाई म्हणजेच रियासतकार सरदेसाई, मराठी शाळेचे जे अभ्यासक असतील त्यांना हे नाव अगदी हृदयाच्या जवळच आहे. हे स्वतः फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते आणि लोकमान्य टिळकांचे विद्यार्थी होते. ते आठवणीमध्ये सांगतात की जेव्हा लोकमान्य टिळक शिकवायला यायचे तेव्हा संस्कृत आणि गणित म्हणजे बीजगणित आणि भूमिती हे विषय ते शिकवायचे. संस्कृतामधले भर्तृहरीची शतके टिळक शिकवत होते, जी त्यांच्या म्हणजे जेव्हा सरदेसाईंनी लिहिलेलं आहे ते लिहिताना पण त्यांच्या लक्षात राहिले की त्यांचा ओघ काय होता बोलण्याचा, समजावण्याचा. आणि गणित लोकमान्य गणितज्ञच होते. सरदेसाईंनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा भूमितीचा तास असायचा तेव्हा लोकमान्य टिळक एखाद्या विद्यार्थ्याला बोलवायचे, त्या विद्यार्थ्याला मागच्या फळ्यावर भूमितीच्या आकृती काढायला लावायचे आणि ते सांगायचे तू कोणतेही अक्षर घे. अक्षर म्हणजे आकृतीची जी असतात ना, एबीसी, ज्याच्यावर पुढची प्रमेय मांडली जातात. आता आपण जेव्हा आपला विचार करतो तेव्हा ती ठराविक ए, बी, सी, स्मॉल ए अशीच असतात ज्यांच्यावर प्रमेय मांडली जातात. पण टिळक म्हणायचे की तू कोणतीही घे. टिळक एकदा फक्त त्या आकृतीकडे बघायचे आणि त्याच्या जोरावर पूर्ण अख्खाच्या अख्खा प्रमेय विद्यार्थ्यांना मांडून सांगायचे. ते काही का घेतलेले असेल. यासोबत सरदेसाईंनी असं लिहिलेलं आहे की परम्युटेशन कॉम्बिनेशन शिकवताना लोकमान्य टिळक कधी पण पाश्चात्य देशांची उदाहरणं घ्यायची नाहीत. ते कायम आपल्याकडची व्यवहारातली उदाहरणं घ्यायचे आणि सोपं करून शिकवायचे. मुळात लोकमान्य टिळकांचं शिकवण्याची पद्धतच ही होती की पुस्तक काय म्हणतंय, कोणीतरी लिहिलेलं पुस्तक काय म्हणतंय ते जसंच्या तसं विद्यार्थ्यांवर छापायचं, यापेक्षा आपण त्याला आपल्या परीने काहीतरी बदल करून समोरचा जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्या मनापर्यंत ते पोचेल आणि त्याला लवकर आकलन होईल असं शिकवायचं. म्हणूनच टिळक होते शिक्षण महर्षी. या सगळ्या सोबतच एक अजून आठवण आहे, फडके नावाचे, वामन गणेश फडके. हे तर विषय झाले टिळकांचे की संस्कृत कसे शिकवायचे किंवा गणित कसे शिकवायचे. परंतु वामन गणेश फडकेंची आठवण अशी आहे की ते न्यू इंग्लिश स्कूलला होते. त्यावेळी बाकीचे जे शिक्षक होते, आपटे होते, आगरकर होते, तेव्हा जेव्हा सुट्ट्या लागायच्या, शिमग्यांची सुट्टी असायची, तेव्हा ही सगळी आपटे, आगरकर वगैरे मंडळी सुट्ट्यांमध्ये करायला अभ्यास कोणता करायचा हे नेमून द्यायचे किंवा सुट्ट्यांमधला अभ्यास, हॉलिडे होमवर्क. तीच विचारणा जेव्हा टिळकांना झाली की तुम्ही कोणता देणार, तुम्ही कोणता अभ्यास देणार विद्यार्थ्यांना, तेव्हा टिळकांनी स्पष्टपणे सांगितलं की सुट्ट्या हे काही अभ्यास करण्यासाठी नसतात. सुट्ट्या ज्या मिळतात त्या फक्त आणि फक्त खेळण्यासाठी आणि बाकी आपल्या म्हणजे
विद्यार्थी म्हणून आणि एक माणूस म्हणून घडण्यासाठी असतात. टिळक तर असं म्हणतात की त्या सगळ्या सुट्ट्यांमध्ये तोपर्यंत केलेला अभ्यासही विसरला तरी चालेल, पण खेळा, मातीमध्ये खेळा आणि नंतर ताजे तवाने होऊन पुन्हा अभ्यासाला या. इतका प्रचंड खोलवरचा विचार लोकमान्यांनी केला होता. आता लोकमान्यांनी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केली, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू केली, फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं, पण या सगळ्या सोबतच अर्थातच केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रही सुरू केली होती. सुरुवातीला टिळक फक्त मराठाचे संपादक होते, केसरीचे आगरकर होते. पुढे पुढे केसरीची ही जबाबदारी टिळकांनी घेतली. या केसरीमध्ये लोकमान्यांनी जे काही अग्रलेख लिहिलेले आहेत त्या अग्रलेखाचं एक संपादित पुस्तक आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी त्याचं संपादन केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये शिक्षण विषयावर एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागामध्ये लोकमान्य टिळकांच्या शिक्षण व्यवस्थेबाबत काय काय विचार होते ते आपल्याला दिसतात. आणि ते जेव्हा विचार वाचतो तेव्हा माणसाला खरोखर आपण आत्ता ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये राहतोय ती किती चुकीची आहे आणि किती म्हणजे जिला काही दिशाच नाहीये अशी शिक्षण व्यवस्था आहे हे कळून येतं, जाणवतं. एक लेख आहे लोकमान्य टिळकांचा, त्या लेखाचं शीर्षकच असं आहे, युनिव्हर्सिट्या उर्फ सरकारी हमालखाने. त्याच्यामध्ये लिहिताना ते म्हणतात की हल्ली जे उच्च प्रतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळतं ते विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोचावे म्हणून नसतं, तर सरकारला आपलं सरकार चालावं यासाठी कनिष्ठ प्रतीच्या नोकऱ्या ज्या असतात त्या भरण्यासाठी जे नोकर वर्ग लागतो तो तयार करण्यासाठी फक्त. विद्यार्थ्यांची प्रगती किंवा विद्यार्थ्यांचं यश याच्याशी त्या शिक्षण व्यवस्थेला, त्या युनिव्हर्सिटीला काहीही घेणं देणं नाही. आणि याचसाठी टिळक म्हणतात की हे सगळं विचारात घेता आजच्या युनिव्हर्सिट्या म्हणजे केवळ आणि केवळ कनिष्ठ प्रतीच्या नोकऱ्या भरण्यासाठी तयार केलेले सरकारी हमालखाने आहेत, बाकी काही नाही. म्हणजे बघा, लोकमान्य टिळकांना ते जेव्हा युनिव्हर्सिटीचा विचार करतात तेव्हा त्यांना युनिव्हर्सिटीकडून काय अपेक्षा आहे, एका विद्यापीठाकडून काय अपेक्षा आहे हे त्यातून दिसतं. अजून एक लेख आहे लोकमान्यांचा, त्या लेखाचं नाव आहे खरे विद्यापीठ कोणते. त्या लेखामध्ये लोकमान्यांनी प्राचीन भारतामध्ये जे कोणते विद्यापीठ असायचे आणि जी कोणती विद्यार्जनाची साधनं असायची ती लोकमान्यांनी मांडलेली आहेत. लोकमान्य म्हणतात की जिथे वेगवेगळे विद्वान सतत चिंतन आणि अभ्यास करत राहतात आणि ज्या विद्वानांची कीर्ती ऐकून विविध प्रांतातून विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला एकत्र येतात त्याला विद्यापीठ म्हणतात. कोणीतरी काही ठराविक लोकांनी तयार केलेली प्रश्नपत्रिका आणि परीक्षा घेतली विद्यार्थ्यांची आणि ती विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या हातामध्ये डिग्री दिली म्हणजे ते विद्यापीठ होतं असं मुळीच नव्हे. टिळक सांगतात की प्राचीन भारतामध्ये अशा विद्यापीठांमध्ये अनेक विद्वान सतत चिंतन मनन करत असायचे, सतत अभ्यास करत असायचे. त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले वेगवेगळे विद्यार्थी जगभरात जायचे, फिरायचे, जगभरामध्ये ते ती मिळालेली विद्या आणि ते मिळालेलं ज्ञान वाटायचे. ही परिस्थिती होती प्राचीन भारतातल्या विद्यापीठांची. याच्या तुलनेने लोकमान्यांनी पुढे लिहिलेलं आहे की मुंबई युनिव्हर्सिटी 1857 साली स्थापन झाली. तेव्हापासून घेऊन आतापर्यंत साधारण 40 वर्षामध्ये असे जगप्रसिद्ध विद्वान एकही होऊ नये हे आश्चर्याची गोष्ट नव्हे का, असा टिळकांनी सवाल केलेला आहे. म्हणजे बघा, एक प्रकारे लोकमान्यांना जी नवीन पिढी अपेक्षित होती ती केवळ डिग्री घेऊन किंवा केवळ पदवी घेऊन निर्वाह संतुष्ट असणारी पिढी न होता ज्या पिढीचं नाव जगभरात निघेल, जी जगभरामध्ये जाऊन आपलं ज्ञान आणि आपली विद्या प्रसारित करेल अशी पिढी हवी होती. हे दिसतं. यासोबतच लष्करी शिक्षणाची शाळा असाही एक लेख टिळकांचा आहे, ज्यात
ज्या लेखामध्ये टिळक लिहितात की सध्याचं सैन्य जे आहे ब्रिटिश सैन्य, त्यातलं 3/4 सैन्य हे नेटिव्हांचं आहे. नेटिव्ह म्हणजे भारतीयांचं. 3/4 सैन्य भारतीयांचं असतानाही एका ठराविक पदाच्या वर सगळे ब्रिटिश, तिथे भारतीयांना प्रवेशच नाही. असं का? तिथेही भारतीयांना प्रवेश मिळायला पाहिजे. भारतीय कायम खालच्या पदावर आणि वरिष्ठ पद ही कायम ब्रिटिशांनी व्यापलेली, असं का बरं? हे टिळकांनी त्याच्यात विचारले. त्याच्यावर एक गोरी कातडीचा प्रश्न त्यांना केला गेला होता की समजा त्यांना शिक्षण दिलं, लष्करी शिक्षण दिलं सैनिकांना, नेटिव्ह सैनिकांना, तर त्यांना अजून जास्त जास्त पदं मागण्याची हाव सुटणार नाही कशावरून? त्याच्यावरून टिळक लिहितात, त्याला उत्तर देताना लिहितात की शिक्षणामुळे आणि विद्येमुळे जी काही महत्वाकांक्षा लोकांमध्ये येणार आहे, ती महत्वाकांक्षा हळूहळू का होईना पण पूर्ण करणं हेच सरकारच्या हिताचं आहे. म्हणजे बघा, शिक्षणामुळे, अगदी लष्करी शिक्षणामुळे का होईना, लोकांच्या मनामध्ये एक कोणत्या तरी महत्वाकांक्षा जागी होते, हे लोकमान्यांनी पुरेपूर ओळखलं होतं. सुयोग्य शिक्षणाने, जे त्यावेळी मिळत होतं युनिव्हर्सिटींमधून त्या शिक्षणाने नाही, पण सुयोग्य शिक्षणाने जी महत्वाकांक्षा जागी होते, त्या महत्वाकांक्षेमार्फत एक स्वातंत्र्याची अग्नी लोकमान्यांना, लोकांच्या मनामध्ये चेतवायची होती. हळूहळू एक एक टप्पा करत का होईना, पण शेवटी त्यांचं ध्येय एकच होतं की शिक्षणाच्या मार्फत लोकांमध्ये ती अग्नी चेतवायची. या सगळ्या सोबतच लोकमान्यांना, अर्थात आपण जेव्हा विचार करतो की लोकमान्यांनी काय शिकवलं, लोकमान्यांचे आवडते विषय कोणते होते, तर त्याच्यामध्ये ज्योतिर्गणित येतं, त्याच्यामध्ये वेदाभ्यास येतं, संस्कृत येतं, हे सगळे विषय येतातच. पण याचा अर्थ असा होतो का की टिळकांना फक्त तेच विचार, जुने जुने जे विषय होते ते जुने विषयच धरून बसायचं होतं, काळाप्रमाणे बदलायचं नव्हतं, काळाप्रमाणे नवीन गोष्टी स्वीकारायच्या नव्हत्या, असं मुळीच नाही. याच्या उलट आहे. लोकमान्यांच्या शिक्षणाच्या कल्पनेमध्ये जसे प्राचीन विषय होते तसेच आधुनिक विषयही होते. तंत्र शिक्षण, व्यवसाय शिक्षण, धंदे शिक्षण, हे सगळं आपल्या नवीन पिढीला मिळायला पाहिजे असं ते म्हणत होते. आणि जो लेख हमालखाने या लेखामध्ये ते लिहितात की या अभ्यासक्रमामधून हे शिक्षण नाही मिळत आहे नवीन पिढीला. हे शिक्षण राष्ट्राच्या उन्नतीसाठी महत्वाचं आहे, तेच मिळत नाहीये. तर जी पिढी त्यातून निघते, त्या अभ्यासक्रमातून निघते, ती कायम खाली मान घालून खरडे घाशी करणारे कारकून झाले आहेत. आश्चर्य काय? म्हणूनच लोकमान्यांना एक सर्व समावेशक अशी शिक्षण व्यवस्था हवी होती. ही शिक्षण व्यवस्था कशी निर्माण होणार आणि त्या शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी आपण काय काय करू शकतो, यासाठी लोकमान्य टिळक कायम कार्यरत असायचे. आता आपण जेव्हा विचार करतो लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा, तेव्हा एक प्रचंड लखलखणारा पैलू आपल्याला दिसतो, तो म्हणजे लोकमान्य टिळकांची चतुसूत्रे: स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. या चतुसूत्रीमधले राष्ट्रीय शिक्षण या एका सूत्रावर आपण जरा लक्ष देऊ. स्वदेशी, बहिष्कार आणि स्वराज्य हे तर आलंच की आर्थिक नाकेबंदी करायची, देशाला सोबळावर उभं करायचं आणि स्वराज्याची मागणी करायची, हे एक त्रिकोण तयार झाला, ते बरोबर आहे. पण याला काय, खाली काय, याचा बेस काय, कशाच्या पायावर हे उभं राहणार? तर अर्थातच राष्ट्रीय शिक्षणाच्या. जर ही सगळं करायला ही आर्थिक नाकेबंदी असेल, हे आर्थिक स्वावलंबन असेल आणि त्या अनुषंगाने पुढे मिळणारं स्वराज्य असेल, ते मिळवून, ते सांभाळून, ते जपायला जर आपली पिढीच अक्षम असेल, जर आपल्या पिढीमध्ये तितकी ताकदच नसेल, तर काय उपयोग ह्या सगळ्याचा? आणि ती तशी पिढी तयार व्हावी म्हणूनच लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण ही पण एक चतुसूत्री, एक सूत्र या चतुसूत्रीमध्ये लावलेलं आहे. आणि यामध्ये मी जे जे सांगितलं ते सगळं येतं. लष्करी शिक्षण येतं, धंदे शिक्षण येतं,
अगदी प्राचीन विषय येतात, आधुनिक विषय येतात, सगळं येतं. गंमत बघा, व्यावसायिक शिक्षणाचा विषय निघाला म्हणून सांगतो की स्वदेशीच्या मार्फत एक पैसा फंड नावाचा एक फंड उभा केला होता. त्या मार्फत काच कारखाने वगैरे तयार केले होते. त्या पैसा फंड काच कारखान्याबरोबरच एक व्यावसायिक शिक्षण देणारी शाळाही टिळकांनी उभी केली होती. आपल्याला साधारण न्यू इंग्लिश स्कूल किंवा फर्ग्युसन कॉलेज इथपर्यंतच माहिती आहे, पण ही एक अशी पण शाळा उभी केली होती की ज्याच्या मार्फत व्यावसायिक शिक्षण लोकांपर्यंत पोहोचेल, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. नुसतेच लेख लिहून टिळक थांबले नाहीत, अशीही त्यांनी टिळकांचं कार्य आहे आणि असंही योगदान आहे. या सगळ्या विषयांसोबतच लोकमान्यांना अर्थातच कृषी क्षेत्र याविषयी प्रचंड आपुलकी होती, आस्था होती. भारतासारखा कृषी प्रधान देश पण कृषी तंत्रामध्ये फार मागे राहतो याविषयी टिळकांना फार म्हणजे फार वाईट वाटायचं. लोकमान्य लिहितात की टिचभर जमिनीवर लागवड करून आपल्या कुटुंबाचं चरितार्थ चालवता यायला पाहिजे, अशा प्रतीचं कृषी शिक्षण देशाच्या शेतकऱ्याला मिळायला हवं. म्हणजे आपल्या देशाचा शेतकरी हा किती सक्षम व्हायला पाहिजे आणि तंत्रज्ञानामध्ये त्याची किती प्रगती पाहिजे की त्याला अगदी टिचभर जमीन जरी दिली, अगदी टिचभर, तरी तंत्रज्ञानाचा वापर करून आणि आपल्या विद्येचा वापर करून तो त्याच्यामध्ये लागवड करू शकतो, यशस्वीरित्या लागवड करू शकतो आणि त्याच्यावर आपला चरितार्थ चालवू शकतो. इतक्या उच्च प्रतीचं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. हे सगळे विचारात घेता आपल्याला खरोखर कळतं की या माणसाला जर शिक्षण महर्षी नाही म्हणायचं तर कोणाला म्हणायचं. अहो, लोकमान्य टिळकांच्या विचारांमध्ये, लोकमान्य टिळकांच्या चरित्रामध्ये शिक्षण हा विषय इतका भरून राहिला होता की ताई महाराज पंडित प्रकरण, जे प्रकरण लोकमान्यांनी जवळपास आयुष्यातली 20 वर्ष ज्या प्रकरणाला तोंड दिला, ज्या खटल्याला, आपल्या मृत्यूशय्येवर असलेल्या मित्राला दिलेला शब्द पाळण्यासाठी या खटल्याला स्वतःच्या मृत्यूशय्येपर्यंत सामोरे गेलेले, त्या खटल्यामधून ते दत्तक प्रकरण होतं. त्यातले जगन्नाथ महाराज पंडित जे दत्तक जाणार होते ते पंडित घराण्याला, त्यांना स्वतः टिळक आपलं मानसपुत्र मानायचे. त्या जगन्नाथ महाराजांनी टिळकांना एकदा विनंती केली होती की दादा, तुम्ही या खटल्यासाठी आणि माझ्यासाठी इतक्या कोर्ट कचेऱ्या केल्या आहेत, स्वतःच्या खर्चाने इतक्या ठिकाणी गेला आहात की त्या सगळ्याची परतफेड म्हणून मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, किंवा तो खर्च तरी निघावा तुमचा, एवढं तरी मला काहीतरी करायचंय. त्यावर लोकमान्य टिळक शांतपणे म्हणाले की महाराज म्हणजे जगन्नाथ, मला काही नको, पण तुला जर काही द्यायचंच असेल तर सदाशिव पेठेतली बंगला बागेची जी जमीन आहे ती जमीन शिक्षण प्रसारक मंडळीला द्या. ती जमीन तुम्ही त्यांना दिली की माझे पैसे मला पोचले असं मी समजेल. ती सदाशिव पेठेतली बंगला बागेची जमीन, ज्याच्यावर शिक्षण प्रसारक मंडळीने आज एक महाविद्यालय उभं केलेलं आहे, ती जमीन म्हणजेच सर परशुराम भाऊ महाविद्यालय. बघा ना, नावावरून आपल्याला कळत नाही. बाकी कोणी असतं तर सगळ्यात पहिले माझं नाव त्या महाविद्यालयाला द्या, किंवा माझ्या मुलाचं द्या, किंवा त्याच्यातून मिळणारं जे काही उत्पन्न असेल ते आमच्या घराण्याला लावा, वगैरे वगैरे 100 अटी टाकल्या असत्या. पण ना टिळकांनी ना स्वतः जगन्नाथ महाराजांनी काहीही असलं केलं नाही. अक्षरशः निस्वार्थ मनाने टिळकांनी सांगितलं की मला काही नको, ही जमीन तुम्ही शाळेसाठी द्या किंवा शिक्षण प्रसारक मंडळीसाठी द्या. आणि त्याच निस्वार्थपणे जगन्नाथ महाराजांनी ती दिली आणि एक ऋणातून मुक्त झाल्याचा त्यांना आनंद झाला. हे होते लोकमान्य टिळक आणि हा त्यांचा पैलू होता, एक शिक्षण महर्षी म्हणून. मला असं वाटतं की जितकं शक्य होतं आणि
त्या सगळ्या लोकमान्यांच्या कार्यांचा आणि विचारांचा जितका शक्य होता तितका अर्क मी आपल्यासमोर मांडलेला आहे. जरा विचार करा, लोकमान्यांचे हे सगळे विचार आणि लोकमान्यांची ही कृती यांचा थोडाफार अभ्यास करून, सगळ्या परिपूर्ण करू असं म्हणतही नाहीये, पण थोडाफार अभ्यास करून आजच्या शिक्षण व्यवस्थेने अगदी 10% जरी आचरणात आणलं तरी या शिक्षण व्यवस्थेतून निघणारी पिढी किती सक्षम होईल. खरंच जेव्हा हे सगळं आपण वाचतो, जेव्हा लोकमान्य टिळकांचे या विषयीचे विचार वाचतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की लोकमान्य टिळक हे फक्त देशभक्त, समाजकार्य करणारे समाजसेवक, राजकारणी, लेखक, प्रकांड पंडित इतकंच नाही, हे सगळे तर होतेच, पण या सगळ्याच्या जोडीने किंबहुना या सगळ्यांपेक्षाही जास्त एक नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते हे जाणणारे आणि हे तत्व, हे मंत्र अंगी बाणवलेले एक हाडाचे शिक्षक होते. अशा या शिक्षकाला त्याच्या स्मृती शताब्दी निमित्त मी त्रिवार वंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.